जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुळापूरची माती पावन झाली तुझ्या या रक्ताने, पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाले. स्वराज्याच्या मातीसाठी शंभूराजा अमर झाला माझा. जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. तर मित्रांनो, दिवस होता 1 फेब्रुवारी 1689. औरंगजेबाचा सरदार मकरब खान यांनी गणूजी आणि कान्होजी यांच्यासोबत मिळून संभाजी महाराजांसोबत दगा केला. त्यानंतर मग संभाजी महाराजांना कसबा संगमेश्वर येथे कैद करण्यात आले. त्यानंतर मग संभाजी महाराजांवर 40 दिवस अत्याचार करण्यात आले. मग महाराजांना आणि कवी कलश यांना तुळापूर येथे आणण्यात आले. ज्यांच्या पुढे अख्खं मुघल साम्राज्य झुकत होतं त्यांना धोक्याने पकडलं गेलं. छत्रपती संभाजी महाराजांनी लगातार 120 लढाया जिंकल्या. त्यामधले ते एकही लढाई नाही हरले. 9 वर्ष न थांबता न थकता सतत हा प्रवास त्यांचा चालूच होता. पुढेच कवी कलश यांची देखील समाधी आहे. कवी कलश हे संभाजी महाराजांचे प्रिय मित्र होते. 40 दिवस अन्याय सहन करून कवी कलश यांना इथेच मारले गेले होते. मित्रांनो, हेच ती तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात अगदी मध्यभागी संगमेश्वरांचं मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे. इसवी सन 1633 साली शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. भीमा, भामा आणि इंद्रायणी याच नदीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे फेकले गेले होते. तो दिवस 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेनुसार संभाजी महाराजांना इथे मारलं गेलं होतं. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नदीच्या त्रिवेणी संगमात शंभूराजांचे शरीराचे तुकडे फेकले गेले आणि औरंगजेबाने पैमान काढले की कोणी या तुकड्यांना हात लावणार नाही. आणि त्यावेळेस औरंगजेबाचे 2 लाख सैन्य तुळापुरामध्येच तैनात होते. शंभूराजांच्या अवयवांना हात लावायची हिंमत कोणी करत नव्हते. त्याचवेळी नदीकाठी धुण्याऱ्या एका बाईला, तिचं नाव होतं जनाबाई पळटीने, शंभूराजांचे देहाचे तुकडे पाहिले आणि त्याच्यासोबत काही गावकऱ्यांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे उचलल्या गेले. जेव्हा शंभूराजांच्या देहाला अग्नी देण्याची वेळ आली तेव्हा औरंगजेबाच्या भीतीने कोणीही पुढे येत नव्हतं. मग त्याचवेळी तिथे थांबलेल्या गोविंद महार यांनी आपल्या मालकी हक्काची जमीन औरंगजेबाला न घाबरता छत्रपती संभाजी महाराजांच्या अंतिम संस्कारासाठी दिली. मित्रांनो, तुळापूरला आल्यानंतर, तुळापूरचा इतिहास वाचल्यानंतर खरंच डोळे भरून येतात, अंगावर काटे येतात. आपल्या शंभूराजांनी खरंच किती त्रास सहन केला असेल. त्यामुळे मित्रांनो, तुळापूरला नक्की या आणि छत्रपती संभाजीराजांपुढे नतमस्तक व्हा. आणि जेव्हा तुम्हाला कधी वाटलं की लाईफमध्ये खूप दुःखी चालू आहे तर छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, तुमचं सारं दुःख हरून जाईल. तर जय शिवराय, जय शंभूराजे मित्र.